अखिल भारतीय मराठा महासंघ नाशिक जिल्हा शहर युवक कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। यावेळी नियुक्तीपत्र प्रदान करत सर्व नवनिर्वाचितांचं अभिनंदन करण्यात आलं। अखिल भारतीय मराठा महासंघाच्या मध्यवर्ती कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक ही नुकतीच पार पडली। या बैठकीत नाशिक जिल्हा युवक व नाशिक शहर युवक कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली। नाशिक जिल्हा युवक अध्यक्ष व्यंकटेश नानासाहेब मोरे, युवक शहराध्यक्ष सागर साहदू कातड यांच्या पुढाकाराने व उपस्थित नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले। यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, राष्ट्रीय कोषाध्यक्ष प्रकाश देशमुख, राष्ट्रीय सरचिटणीस प्रमोद जाधव, विभागीय सरचिटणीस अरविंद जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती। उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून समाज हितासाठी तसेच संघटन बळकट करण्यासाठी सक्रियपणे कार्य करण्याचे आवाहन केले। नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी मराठा समाजाच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी, युवकांचे संघटन मजबूत करण्यासाठी तसेच महासंघाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केलाय। नव्या कार्यकारिणीमुळे नाशिक जिल्हा व शहरातील युवक आघाडीत उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन केलं जात आहे। या कार्यकारिणीमध्ये जिल्हा कार्याध्यक्ष मुकेश शिवाळे, जिल्हा सरचिटणीस हर्षल पवार, जिल्हा संघटक अमोल खैरनार, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख शुभम गवळी, उपजिल्हाध्यक्ष गोरख ढोकणे, श्याम खांडबहाले, अमर बर्वे, गोरख गवळी, तुषार जगताप, आकाश पगारे, नितीन बुंगी, प्रितेश रायते, अद्वैत होळकर, जिल्हा सरचिटणीस शिवा गुंजाळ यांची नियुक्ती झाली। तसेच अक्षय अनवट यांची तालुका प्रमुख, गोकुळ टर्ले यांची निफाड तालुका अध्यक्ष तर भाऊसाहेब शेळके यांची तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली। त्याचबरोबर नाशिक शहर युवक कार्यकारिणी ही जाहीर झाली। यामध्ये युवक शहराध्यक्ष सागर कातड, शहर कार्याध्यक्ष विनोद येवले, शहर सरचिटणीस त्रिलोक भांबळे, शहर उपाध्यक्ष दीपक बर्गे, विकास एखंडे, सौरभ निमसे, शहर संघटक राज पाटील, सातपूर विभागीय संघटक विकास रसाळ, सिडको विभाग प्रमुख हर्षल चव्हाण, शहर चिटणीस महेंद्र बेहरे यांची नियुक्ती झाली। स्टार 24 फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे, नाशिक।